बाल्कनीत बसून चहा पीत माझ्या विचारांत हरवले होते. एक अश्रूचा गोळा होता जो माझ्या घशामध्ये अडकला होता. सगळे काही होते माझ्याजवळ. खूप सारा पैसा, बिझनेसमॅन नवरा, तारुण्य, सौंदर्य, सगळं काही होतं. परंतु एकाच गोष्टीची कमतरता होती. ती म्हणजे माझ्या गर्भाशयामध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम होता. मी गरोदर तर राहायचे, पण 5 महिने उलटलेत की माझं मूल माझ्या पोटातच मरायचं. माझ्या नवऱ्याने माझ्यावर डॉक्टरी, आयुर्वेदिक असे सर्वच उपचार करून घेतले. परंतु माझ्यासोबत नेहमीच हे असंच घडत होतं. जे का घडत आहे, काय प्रॉब्लेम असेल हे मला समजतच नव्हते. मी माझ्या याच विचारात मग्न होते की तेव्हाच माझी नजर नवीनच आलेल्या आमच्या नोकरावर पडली. तो नवीनच कामाला आलेला मुलगा काचेचा फ्लॉवर पॉट साफ करत करत मला बघत होता. जशी माझी नजर त्याच्या नजरेला मिळाली तेव्हा तो जरा घाबरला आणि लगेचच आपली नजर खाली करून फ्लॉवर पॉट साफ करू लागला. काही दिवसांपूर्वीच आमचा जुना कामवाला नोकर काम सोडून गेला होता, म्हणून आम्ही नवीन नोकर ठेवला होता. तो जवळपास 25 ते 26 वर्षांचा होता. तो घरातल्या छोट्या मोठ्या कामासोबतच ड्रायव्हरचं काम देखील करायचा. मला जिथे कुठे जायचं असेल तर मी त्याच नोकरासोबत जायचे. मला जाणवलं होतं की मी जेव्हापर्यंत गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली असायचे, तो नोकर मला सारखं समोरच्या आरशातून निरखून बघायचा. जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडायची तेव्हा तो लगेचच त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा. माझ्या या आजारपणामुळे माझा नवरा माझ्यावर खूपच वैतागलेला होता. त्यामुळे मी त्याला असल्या गोष्टी सांगून अजून त्रास देऊ इच्छित नव्हते. नवराच काय, मला तर पूर्ण जगच माझ्यापासून वैतागलेलं आहे असंच वाटायचं. कारण मी कोणत्याही कार्यक्रमाला जायचे तेव्हा तिथल्या सर्व बायका माझ्यापासून दूरच राहायच्या. खास करून ज्या स्त्रिया गरोदर असायच्या त्या तर माझ्यापासून अशा पळायच्या जसे काय मी एक अपशकुनी बाई आहे. जणू माझी सावली जर त्यांच्यावर पडली तर त्यांचं मुलंही मरून जाईल अशी भीती त्यांना वाटायची. त्यावेळी मी माझे अश्रू कसे लपवायची, कशी थांबवायचे हे फक्त मलाच ठाऊक आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये लोक मला फक्त यासाठीच सहन करायचे की माझा नवरा एक यशस्वी बिझनेसमॅन होता आणि त्याच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे सगळे लोक मला सहन करण्यासाठी मजबूर होते. काल रात्री देखील मी एका पार्टीत गेले होते, परंतु तिथे देखील बायका माझ्याशी नीट बोलत नव्हत्या. कारण की सर्वांना माहिती होतं की मी जेव्हाही कधी गरोदर राहते तेव्हा 5 महिन्यानंतरच माझं मूल माझ्या पोटातच मरून जातं. कोणत्याही स्त्रीसाठी ही एक खूप मोठी गोष्ट आहे की 5 महिने ती तिच्या शरीरात स्वतःच्या बाळाला सांभाळते आणि मग तेच बाळ देव तिच्याकडून हिरावून घेतो किंवा इतके दिवस बाळाला पोटात वाढवून ते बाळ मृत जन्माला येणे. मी माझे डोळे पुसले आणि रिकामा चहाचा कप टेबलावर ठेवला. माझ्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर होते, त्यामुळे मला घरामध्ये करण्यासाठी काहीच काम नव्हतं आणि म्हणूनच प्रत्येक वेळाला मी फक्त त्याच विचारात बुडालेले असायचे का मी आईपणाचे सुख अनुभवू शकत नाही. संध्याकाळी जेव्हा श्रीकांत घरी यायचा तेव्हा माझा उदास चेहरा बघून त्याच्या कपाळावर आठ्या यायच्या. श्रीकांत माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासोबतच काम करायचा. आमची भेट माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्येच झाली होती आणि मग माझ्या वडिलांनी स्वतः त्याला माझ्यासोबत लग्नाबद्दल विचारलं. त्याला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता. हळूहळू आम्हा दोघांच्या लग्नाला 5-6 वर्ष उलटून गेलीत आणि या 6 वर्षांमध्ये मी 5 वेळा गरोदर राहिले होते. परंतु 5ही वेळेला माझ्या पदरी फक्त निराशाच पडली होती. श्रीकांतने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. तो मला दुसऱ्या देशात देखील उपचारासाठी घेऊन गेला होता. परंतु माझा आजार असा होता की जो काही संपायचं नावच घेत नव्हता. आता तर प्रत्येक वेळेला श्रीकांत देखील मला टोमणे मारायचा. बोलायचा की 6 वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, परंतु मला तुझ्याकडून नेहमीच निराशाच मिळाली आहे. इतकी सारी संपत्ती आहे माझ्याजवळ,
परंतु वारसाची काहीच आशा नाही. मी काय करू इतक्या पैशांचं? मेलो तर सर्व काही एक दिवस दुसऱ्यांच्या हवाली होऊन जाईल. आज देखील मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकतच होते. मी त्याला बोलू तरी काय शकत होते? मागच्या 2 वर्षांपासून तो मला हे असं सर्व काही बोलतच होता, परंतु मी एकदमच शांत बसायचे. त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ मला चांगलाच समजत होता. जी त्याची इच्छा होती ती मला पूर्णपणे ठाऊक होती, पण त्या गोष्टीची परवानगी मी त्याला कोणत्याही किमतीत देऊ शकत नव्हते. 2 वर्षांपासून तो मला अगदी अस्पष्ट शब्दात बोलत होता, परंतु आज तर त्याने मला अगदी स्पष्टपणेच सांगितलं की राधा, मला दुसरे लग्न करायचे आहे. हे ऐकून मी खूप रडू लागले. मी श्रीकांतचा हात पकडला आणि त्याला म्हणाले, श्रीकांत, देवाखातर माझ्यावर हा अत्याचार करू नकोस. तुला काय वाटतंय आपल्याला मूल नाही याचं दुःख फक्त तुलाच आहे? मला याचे दुःख नाही. मला तर माझं मूल गमावल्यानंतर लोकांचं ते विचित्र वागणंसुद्धा सहन करावं लागतं. आता तू तरी माझ्या डोक्यावर सवत आणून माझ्यावर अजून अत्याचार करू नकोस. श्रीकांतचं माझ्यावर प्रेम होतं आणि कदाचित हेच कारण होतं की मागच्या 6 वर्षांपासून तो मला हे सर्व स्पष्टपणे सांगू शकत नव्हता. परंतु तो होता तर एक पुरुषच ना. तो तर काहीही करू शकत होता, पण मी माझ्या घरामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाईला सहनच करू शकत नव्हते आणि नाही माझा नवरा कोणासोबत मी वाटू शकत होते. श्रीकांत पुढे म्हणाला, तुम्हा बायकांजवळ हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून रडून रडून स्वतःच्या मनावर असलेलं दुःख ओझं हलकं करतात. पण मला सांग, मी आता काय करू? कसे माझे दुःख सांगू? मला कोणत्याही परिस्थितीत मूल हवं आहे. जर मी अजून काही वर्ष वाया घालवली तर मला अजून जास्त कठीण होईल. मी म्हणाले, श्रीकांत, तुला जो पाहिजे तो माझ्यावर उपचार कर. तुला माझ्यासोबत जे करायचे असेल ते कर. मी कधीही नकार तर दिला नाही ना, परंतु देवासाठी माझ्यावर हा अन्याय करू नकोस. या वेळेला त्याने त्याचा हात माझ्या हातातून हिसकावून घेतला. मी पूर्ण रात्र रडत राहिले. सकाळी माझे डोळे खूप जास्त सुजले होते. श्रीकांत मी उठण्यापूर्वीच निघून गेला होता. मी उठले तेव्हा घरातील मोलकरीण मला नाश्त्याबद्दल विचारू लागली. मी तिला म्हणाले, मला काहीही खायचे नाही, फक्त 1 कप कॉफी दे. इतकं बोलून मी हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर जाऊन बसले, जिथे तो नवीन नोकर फडक्याने घराची साफसफाई करत होता. माझे इतके सुजलेले डोळे बघून तो माझ्याजवळ आला आणि मला विचारू लागला, मॅडम, काही प्रॉब्लेम झालेला आहे का? तुम्ही का प्रत्येक वेळी असे उदास राहतात? मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं. मी त्याला म्हणाले की तू तुझ्या कामाशी काम ठेव. मी कशी आहे किंवा कशी नाही या सर्वांशी तुला काय करायचं आहे? माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेण्याची तुला काहीही एक गरज नाही. यावर त्याने त्याचे खांदे उंचावले, एक मोठा असा दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्या कामाला लागला. कामवाली कॉफीचा कप ठेवून निघून गेली होती. मी तो कॉफीचा कप पकडला आणि ती कॉफी पिऊ लागले. तेव्हा तो नोकर पुन्हा बोलू लागला, तुमची मर्जी आहे मॅडम, पण तुम्ही तुमचं दुःख कुणाला सांगितलं तर तुमचं मन तितकंच हलकं होईल. कदाचित तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. त्याचे ते बोलणे ऐकून मी जरा हैराण झाले की त्याला कसं ठाऊक की मला काय प्रॉब्लेम आहे ते. त्याला तर आमच्या घरी काम करून फक्त 15च दिवस झाले होते. मग मला वाटलं, घरामध्ये इतके सारे नोकर आहेत, त्यापैकी कोणीही एखाद्या वेळेस त्याला हे सांगितलं असेल. परत दुसरा मनात विचार आला की हा नोकर कोणत्या तरी मोठ्या साधूबाबांना ओळखत असेल, जो माझ्या या प्रॉब्लेमला सोडवू शकेल. म्हणून मी त्या नोकराला आवाज दिला, अरे इकडे ये जरा, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मला फक्त इतक्याच बोलण्याचा उशीर होता की तो हातातले सगळे काम टाकून लगेचच माझ्याकडे आला आणि खाली जमिनीवर बसला. कदाचित तो नोकर माझ्या बोलण्याचीच वाट बघत होता. मी त्याला विचारले, तुला काय माहिती की मला काय प्रॉब्लेम आहे ते, आणि मी का उदास आणि टेन्शनमध्ये असते ते? माझे बोलणे ऐकून तो जरा गोंधळला आणि मला म्हणाला, अहो मॅडम,
ती घरातील तुमची मोलकरीण यमुना आहे ना, तिनेच सांगितले मला हे सर्व काही. मला खूप वाईट वाटलं तुमच्याबद्दल हे सर्व काही ऐकून. यावर मी त्याला विचारलं की तुझ्याजवळ या गोष्टींचा काही उपाय आहे का. माझ्या बोलण्यावर त्याने आपली नजर खाली केली आणि म्हणाला, होय मॅडम, त्या प्रॉब्लेमवर उपाय तर आहे, परंतु जाऊ द्या, तुम्ही ते काम करू शकत नाही. यावर मी म्हणाले, असं देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही, तू मला सांग. माझे बोलणे ऐकून तो उठून उभे राहिला आणि बोलू लागला, नाही मॅडम, मला माहिती आहे ना तुम्ही हे काम करू शकत नाही. असे बोलून तो तिथून निघून गेला आणि मी हैराण होऊन त्याच्याकडे बघतच राहिले आणि विचार करू लागले की असं देखील काय काम असेल जे मी करू शकत नाही. मी अगदी कठीणातील कठीण उपचार करून घेतले होते. मोठमोठे डॉक्टर, आयुर्वेदिक, साधूबाबा, तांत्रिक सर्व काही मी करून आता थकले होते. खरं तर मी एक सुशिक्षित डिग्री असलेली मुलगी होते, तरी देखील मी तावीज घातले, वेगवेगळे पाणी प्याले, जे कोणी मला काहीही सांगितले ते सगळं काही मी करून बघितले. अगदी अंतःकरणापासून प्रयत्न केले, परंतु तरीही मला काहीच फळ मिळाले नव्हते. परंतु मनुष्य आशेवरच जिवंत राहतो ना. जेव्हा त्याला काही नवीन रस्ता दिसतो तेव्हा त्याच्याही मनात आशा निर्माण होते. त्याला सतत वाटते की त्या उपचाराने त्याच्यामध्ये असणारा तो प्रॉब्लेम बरा होईल. त्यामुळेच त्या नोकराच्या बोलण्यामुळे माझ्याही मनात परत एकदा एक आशा निर्माण झाली. मी विचार केला होता की ज्या उपचाराबद्दल तो नोकर मला सांगत आहे मी ते उपचार नक्कीच करून घेईन. आणि आता तर माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की श्रीकांत दुसऱ्या लग्नाबद्दल माझ्यासोबत स्वतःहून बोलला होता आणि त्यामुळेच आता मला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीत मूल पाहिजेच म्हणजे पाहिजेच होतं. मग त्यासाठी मला कोणताही दुसरा मार्ग स्वीकारावा लागला तरी चालेल, कारण मी माझ्या नवऱ्याला श्रीकांतला सोडू शकत नव्हते आणि नाही दुसऱ्या एखाद्या स्त्रीसोबत त्याला मी वाटू शकत होते, कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शॉपिंगसाठी बाहेर गेले तेव्हा त्याच तरुण नोकरसोबत बाहेर गेले. गाडीत बसताच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यानंतर मी बरोबर विषयाला हात घालत त्याला विचारलं, मला सांग, तू कोणत्या उपचारांबद्दल बोलत होता? तू मला सांग, तो काय उपचार आहे? कितीही पैसे लागले तरी चालेल, कोणत्याही किमतीत मी तो उपचार करू इच्छिते. यावर तो नोकर मला म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितले ना, तो उपचार तुमच्या आवाकाच्या बाहेर आहे. स्त्री प्रत्येक काम नाही करू शकत. मी त्याला म्हणाले, का? जो उपचार तू सांगतोस त्यामुळे जर 100% मला मूल होऊ शकतं ना. यावर तो नोकर बोलू लागला, होय मॅडम, नक्कीच होऊ शकतं आणि या गोष्टींवर तर मी तुमच्यासोबत पैंजही लावू शकतो. जितक्या विश्वासाने तो मला हे सगळं सांगत होता तितक्याच विश्वासाने मलाही त्याच्या त्या सगळ्या बोलण्यावर विश्वास पटला होता. मी लगेचच त्याला म्हणाले, कोणी मोठ्यातील मोठा साधू बाबा आहे का की जो या गोष्टींवर उपचार करतो, की कोणी डॉक्टर, आयुर्वेद तज्ज्ञ? माझ्या अशा बोलण्यावर तो नोकर हसू लागला आणि बोलू लागला, नाही, ह्या तिघांपैकी काहीही नाही. या तिघांजवळ तुम्ही किती वेळा तरी गेले आहात, परंतु त्यांच्याकडून उदास होऊनच तुम्ही परत आले आहात. मी हैराण झाले की अशा प्रकारचे उपचार तर हे 3च लोक करतात, तर मग हा नोकर मला कोणती गोष्ट सांगायला इतका घाबरतोय? मी सारखं त्याला विचारत होते की असा कोणता उपचार आहे ते मला सांग, परंतु तो माझं बोलणं टाळायचा. जितकं मी आतुर होते हे सगळं जाणून घेण्यासाठी की तो कोणता उपचार आहे, तितकाच तो नोकर मला ती गोष्ट सांगायला तयार नव्हता. आता मात्र त्याच्या असल्या सांगितल्यामुळे ना मला झोप येत नव्हती. मी सारखे विचारात गुंतून पडले होते. दिवस रात्र मी याच विचारात होते की त्याने मला कोणत्याही किमतीत त्या उपचाराबद्दल सांगावे, ज्याने मला आई आणि श्रीकांतला बाप होण्याचे सुख मिळेल आणि जेणेकरून माझं घर, माझा संसार मोडण्यापासून वाचेल. कारण आजकाल मी बघितलं होतं की श्रीकांतने माझ्यासोबत बोलणंच बंद केलं होतं. तो ऑफिसवरून घरी यायचा तर लॅपटॉपसमोर बसायचा आणि त्याच्या कामात बिझी होऊन जायचा. त्यानंतर मोबाईलवर स्वतःच्या मित्रांसोबत काही बोलत बसायचा, तर कधीकधी व्हॉट्सअपवर चॅट करत बसायचा. जर मी त्याच्यासोबत काही बोलण्याचा प्रयत्न केला तर मला काहीच उत्तर न देता वैतागूनच आमच्या खोलीच्या बाहेर तो निघून जायचा.
परंतु त्यानंतर मी जे काही बघितलं त्यानंतर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. आज देखील मी घरातील त्याच नोकरासोबत शॉपिंग मॉलमध्ये गेले होते. तिथे मी श्रीकांतला एका सुंदर देखण्या तरुणीसोबत बघितले. माझा नवरा त्या तरुणीला खूप सारी शॉपिंग करून देत होता. त्याच्यासोबत असणाऱ्या त्या मुलीला बघून मला खूप मोठा धक्काच बसला, कारण ती तर श्रीकांतची खूप जुनी सेक्रेटरी होती. त्यावेळी तो नोकरसुद्धा माझ्यासोबतच होता. माझ्या चेहऱ्यावरचा तो उडालेला रंग तो बघतच होता. श्रीकांत आणि ती मुलगी काहीच पावलांच्या अंतरावर माझ्यासमोर एका शॉपमध्ये उभे राहून गप्पा गोष्टी करत हसत होते, बोलत होते आणि ती मुलगी स्वतःसाठी कपडे पसंत करत होती. त्या दोघांना तसे पाहून मला असे काही वाटत होते की उभ्या उभ्या मी आता दिसेनासीच होईल, कारण शेवटी तो माझा नवरा होता. त्याच्यावर मी प्रेम देखील खूप केलं होतं. त्यामुळेच त्याच्यासोबत मी कोणत्याही मुलीला अजिबातही सहन करू शकत नव्हते. मला आठवतंय, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी याच मुलीला नोकरीवरून काढून टाकले होते आणि मी श्रीकांतला म्हणाले सुद्धा होते की श्रीकांत, तू तुझा सेक्रेटरी कोणीतरी पुरुष ठेव. मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला असं सहन करू शकत नाही. त्यावेळी श्रीकांतचे माझ्यावर खूप प्रेम होते, म्हणून त्याने माझे बोलणे अगदी सहजपणे ऐकले होते. परंतु आज त्याच मुलीसोबत त्याला बघून मला खूप मोठा धक्काच बसला होता. मी केलेली शॉपिंग मी तिथेच फेकली आणि वेगानेच पावले उचलत मी श्रीकांत आणि त्या मुलीसमोर जाऊन उभी राहिले. मला समोर पाहून ते दोघेही खूप घाबरले. मी म्हणाले, श्रीकांत, ही मुलगी कोण आहे? माझे बोलणे खूपच रागाचे होते. यावर श्रीकांत बोलू लागला, राधा, तू आता घरी जा, मी तुझ्यासोबत घरी येऊन बोलतो. पण मी खूप रागात होते, म्हणून मी त्याला म्हणाले, नाही, मला आत्ताच सांग, ही कोण आहे? तू कसा असा कोणासोबतही कुठेही बाहेर फिरू शकतोस. तू माझा नवरा आहेस आणि माझ्यासाठी तर तुझ्याकडे कधीच वेळ नसतो. जेव्हा मी तुला माझ्यासोबत शॉपिंगसाठी बोलते तेव्हा तर तू मला स्पष्टपणे नकार देतो. मला सांगतो की माझ्याजवळ वेळ नाही आणि आता या मुलीसोबत फिरण्यासाठी, तिच्यासोबत तुला शॉपिंग करण्यासाठी वेळ आहे का तुझ्याजवळ? माझ्या रागाचा पारा खूपच जास्त वाढला होता आणि त्यामुळे माझा आवाज देखील वाढला होता. म्हणूनच खूप सारे येणारे जाणारे लोक माझ्याकडे आणि श्रीकांतकडे बघू लागले. श्रीकांतने जेव्हा आजूबाजूला बघितले, लोक आमच्याकडे कसे बघत आहेत हे बघितले, तेव्हा तो अतिशय रागाने माझ्याकडे बघू लागला आणि रागातच तो मला म्हणाला, राधिका, तू इथे तमाशा करू नकोस, घरी जा, सांगितले आहे ना तुला. मीही रागातच त्याला म्हणाले, मी का घरी जाऊ? ही मुलगी तुझ्यासोबत इथे आलीच कशी? तू तर तिला तेव्हाच कामावरून काढून टाकले होतेस ना, मग आज तुम्ही दोघे असे भेटलेच कसे? मग मी त्या मुलीला अगदी कडक शब्दातच सांगितले, निघ तू आता इथून, आणि परत जर माझ्या नवऱ्यासोबत दिसलीस तर मी तुझा गळा आवळून तुला मारून टाकेल. मला ना आता त्यावेळी जोरात बोलण्याची अजिबात पर्वा होती आणि ना या गोष्टीची शुद्ध की मी यावेळेला पब्लिक प्लेसमध्ये उभी आहे. मला तर फक्त ती तरुण मुलगी माझ्या नवऱ्यासोबत उभी असलेली सहन होत नव्हती. माझे असले ताईट आणि रागाचे बोलणे ऐकून ती मुलगी लगेचच तिथून निघून गेली. त्यानंतर माझ्या नवऱ्याने माझा हात रागाने घट्ट पकडला आणि मला तिथून त्या मॉलमधून बाहेर घेऊन आला. तो नोकरसुद्धा आमच्या मागे मागे येऊ लागला. श्रीकांतने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये ढकललं आणि स्वतः देखील माझ्यासोबत आतमध्ये बसला आणि त्या नोकराला रागानेच म्हणाला, चल पटकन गाडी सुरू कर. तो नोकर देखील शांतपणे गाडी चालवू लागला. मी खूप रडू लागले. मी लगेचच माझ्या नवऱ्याला म्हणाले, श्रीकांत, मी कोणत्याही परिस्थितीत तुला दुसरे लग्न करून देणार नाही. श्रीकांत मला रागानेच म्हणाला, तू आधीच शॉपिंग मॉलमध्ये माझा खूप जास्त तमाशा केला आहेस, आता तरी शांत बस, नाहीतर मला राग अनावर झाला तर असे नको व्हायला की आज माझा तुझ्यावर हात उठेल. श्रीकांत हे बोलतच होता की गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला गेला. गाडी अशी अचानकच थांबल्यामुळे मी आणि श्रीकांत पुढच्या बाजूला झुकलो गेलो. श्रीकांत रागातच त्या नोकराला म्हणू लागला, तू वेडा झाला आहेस का? अशी अचानकच गाडी का थांबवलीस? त्या नोकराने मागे वळून बघितलं आणि म्हणाला, साहेब, मॅडमसोबत असे बोलायचे नाही. मॅडम जरा खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहेत ना, तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित आणि प्रेमाने सुद्धा समजावून सांगू शकतात. मला तर हेच समजत नव्हते, तो श्रीकांतला असे का बोलला.
हा माझा आणि माझ्या नवऱ्यामधील प्रॉब्लेम होता. तो कोण होता आमच्यामध्ये बोलणारा? हीच अवस्था श्रीकांतची सुद्धा झाली. एकतर त्याला आधीपासूनच माझ्यावर खूप राग होता, म्हणून रागातच तो त्या नोकराला म्हणाला, स्वतःच्या लायकीत राहा, विसरू नकोस की तू कोण आहेस. आता तू मला शिकवशील का माझ्या बायकोसोबत मी कसं बोलायचं ते? तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि गुपचूपच गाडी चालव. माझ्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून त्या नोकराला सुद्धा खूपच राग आला होता, म्हणून त्यानं गाडी सुरू केली आणि खूपच वेगाने चालवू लागला. जसं तो गेटच्या आतमध्ये आला, श्रीकांतने गाडीचा दरवाजा उघडला आणि मला हाताला पकडून आमच्या खोलीमध्ये घेऊन गेला. आता रागातच मला तो म्हणाला, काय इच्छा आहे तुझी? जर तू असेच तमाशे लावले तर खरंच मी एखाद्या मुलीसोबत लग्न करून तिला माझ्या घरी घेऊन येईल. त्याच्या बोलण्यावर उत्तर देत मी देखील त्याला म्हणाले की विसरू नकोस, ज्या संपत्तीवर तू इतक्या उड्या मारत आहेस ती सर्व संपत्ती माझी आहे. हा संपूर्ण बिझनेस माझा आहे. हा बंगला देखील माझा आहे. घरातील प्रत्येक वस्तूवर माझा हक्क आहे. पैसा, दागदागिने, घरातील वस्तू, गाड्या, नोकरचाकर हे सगळं माझ्या पैशांवर चालतं. आजपर्यंत या गोष्टींची जाणीव मी कधीही श्रीकांतला होऊ दिली नव्हती, परंतु आज मला हे सगळं बोलण्यात श्रीकांतने भाग पाडलं होतं. मी पुढे माझ्या नवऱ्याला म्हणाले की कदाचित तू विसरला आहेस की तू माझ्या वडिलांसोबत काम करत होतास. माझ्या तोंडातून हे सगळं ऐकून तो बोलू लागला की स्वतःच्या संपत्तीवर तुला खूप गर्व आहे का? तो माझ्याजवळ आला आणि ओरडतच मला म्हणू लागला, तू मला आजपर्यंत काय दिले आहेस? एक मूल तर तू मला देऊ शकत नाहीस. तुला स्वतःच्या पैशांवर, बंगल्यावर इतकाच गर्व आहे ना? तर मग ठीक आहे, मी तुला घटस्फोट देऊन टाकतो. राहा तुझ्या संपत्तीसोबत. मी दुसरे लग्न करून माझी गृहस्थी सांभाळेल. त्याचे हे बोललेले शब्द ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी श्रीकांतसोबत भांडण करू शकत होते, दुसरे काहीही त्याच्याकडून सहन करू शकत होते, पण घटस्फोट अजिबातही मी सहन करू शकत नव्हते. पण त्याचे बोलणे झाल्यावर त्याने लगेचच घटस्फोटांच्या पेपरवर सह्या केल्या. जणू काय त्याने ते घटस्फोटाचे पेपर अगोदरपासूनच तयार करून ठेवले होते. आणि सह्या झाल्यानंतर तो मला बोलू लागला, आता सांभाळ तू स्वतःचं घर, प्रॉपर्टी, पैसा आणि बिझनेस. हा सगळा व्यवसाय एकटी तू कसं सांभाळतेस बघतोच मी. आणि माझ्याकडेही पैशाची कसलीच कमतरता नाही. मी खूप सारा पैसा आधीच कमावून ठेवला आहे. हे बोलून माझा नवरा रागातच घरातून बाहेर निघून गेला आणि मी जणू एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे तो जाताना त्याला बघतच उभी राहिले. मला तो धक्काच सहन होत नव्हता, म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करत मी तिथे चक्कर येऊन खाली बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या बेडवर पडले होते आणि एक डॉक्टर मला चेक करत होते. तो नोकर आणि घरातील इतर काम करणारे नोकर, मोलकरीणसुद्धा माझ्या खोलीमध्ये हजर होते. डॉक्टरांनी मला शुद्धीवर आलेलं बघितलं आणि मला विचारू लागले, असे अचानकच तुम्हाला काय झाले होते? त्यांच्या या प्रश्नावर मी त्यांना काय उत्तर देऊ शकत होते की मी आज काय गमावलं आहे? म्हणून मी फक्त शांत होते, काहीच उत्तर दिले नाही. तर डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आणि म्हणू लागला की हे औषधं वेळेवर घ्या, तुम्ही लवकरच ठीक व्हाल. असे बोलतच ते डॉक्टर घरातून निघून गेले. त्या नोकराने घरातील कामवाल्या बाईला सांगितले, मॅडमसाठी लगेचच एक फ्रेश ज्यूस घेऊन या. ती कामवाली बाई खोलीमधून बाहेर गेल्याबरोबर तो नोकर पटकनच माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, मला माहिती आहे की तुम्ही खूप मोठ्या धक्क्यातून जात आहात. त्याचे हे बोलणे ऐकून मी एकदम चकित होऊन त्याच्याकडे बघितलं, कारण त्याला हे सगळं कसे काय माहिती. कारण मी आणि श्रीकांत जेव्हा या विषयावर बोलत होतो तेव्हा आम्ही आमच्या खोलीत एकटेच होतो. श्रीकांतने घटस्फोटाविषयी जे काही बोलले ते फक्त मला एकटीलाच बोलले. आजूबाजूला खोलीत कोणीच नव्हते. मग या नोकराला कसे काय कळाले? म्हणून मी त्याला विचारले, तुला हे सर्व कसे माहिती? मी अगदीच उदास होऊन त्याच्यासोबत बोलत होते. तो मला बोलू लागला, तुमची काळजी होती मला, कारण की साहेब खूपच रागात होते आणि मला खूप भीती होती की साहेब रागाच्या भरात तुमच्यावर हात तर उचलणार नाही ना. त्यामुळेच मी तुमच्या मागे आलो होतो आणि खोलीच्या बाहेरच उभा राहिलो होतो. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये होत असणारा संवाद मी पूर्णपणे ऐकला होता. त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप रडू लागले आणि मी म्हणाले, जर मला मूल झालं असतं
तर माझ्या नवऱ्याने मला कधीच सोडलं नसतं. त्यावर तो नोकर मला म्हणाला, तुम्ही जर उपचार केला तर तुम्हाला मूल होऊ शकते. मी म्हणाले, आता मी काय करणार, कसा उपचार घेणार आणि कोणासाठी? माझा नवरा तर मला घटस्फोट देऊन निघून गेला आहे. यावर तो नोकर मला म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला तुमच्या स्वतःचं मूल देखील मिळेल. खरं तर तो नोकर मला बोलल्यानंतर मला त्याचा खूप जास्त राग आला होता, पण तरी देखील मी विचारात पडले. पहिले जेव्हा मी त्या नोकराला उपचाराबद्दल विचारले होते तेव्हा तो सांगायला नकार देत होता आणि जसा की आज श्रीकांतने घटस्फोट दिला तेव्हा हा लगेचच बोलू लागला, जर मी त्याच्यासोबत लग्न केले तर तो मला मूल देऊ शकेल, मी आई होऊ शकेल. त्याचं हे असलं बोलणं ऐकून माझं डोकं चक्रावलं आणि मी लगेचच त्याला खोलीच्या बाहेर पाठवलं. पण त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ खोलीत एकच विचार करत होते. तसंही आता माझं सगळं काही संपलं आहे. माझा नवरा मला घटस्फोट देऊन सोडून निघून गेलाच आहे. मग नोकर जे काही म्हणत आहे त्याचं ते म्हणणं मान्य करायला काय हरकत आहे? तसंही आता नवरासोबत काहीही एक संबंध नाही. जर मी या नोकरासोबत लग्न केले आणि खरंच मला मूल झाले तर मी या नोकरासोबत घटस्फोट घेऊन टाकेल आणि पुन्हा एकदा मी श्रीकांतकडे जाऊन त्याच्यासोबत लग्न करेल. मूल झालं आहे म्हटल्यावर तो सुद्धा मला स्वीकारेल, कारण की त्याला तर फक्त माझ्याकडून मुलंच पाहिजे आहे. खूप विचार केल्यानंतर मी त्या नोकराला म्हणाले, तुझ्यासोबत लग्न करायला माझी काहीच हरकत नाही. हे ऐकून तो नोकर खूप खुश झाला. संध्याकाळीच माझं लग्न त्या नोकरासोबत झाले, ज्याचे नाव सार्थक होते, कारण आज पहिल्यांदाच मला त्याचे नाव माहिती झाले होते. मी इतकी काही नवरीसारखी तयार झाले नव्हते, कारण की माझी तर मनापासून ही इच्छाच नव्हती, पण हे लग्न एक माझी मजबुरी होती. रात्री तो जेव्हा माझ्या खोलीत आला तेव्हा माझं हृदय जोराने धडधडत होतं. प्रेमाने नव्हतं धडधडत, भीतीने धडधडत होतं. एका लग्न झालेल्या स्त्रीसाठी तिचा नवराच सगळं काही असतो. माझ्याहीसाठी माझा नवरा श्रीकांतच सगळं काही होता. एका स्त्रीसाठी हे सगळं काही खूप कठीण असतं की स्वतःच्या आयुष्यात दुसरा एखाद्या परपुरुषाला स्वीकारणं. मी देखील अशाच भीतीतून जात होते. सध्या तरी त्या रात्री त्यानं नवरा होण्याचा पूर्ण अधिकार वसूल केला होता आणि मी देखील पत्नी धर्म निभावले होते. पण हैराण तर मी त्यावेळी झाले जेव्हा एका महिन्यानंतर मी खरंच गरोदर राहिले. परंतु मला पुन्हा तीच भीती वाटू लागली की 5 महिन्यानंतर माझे मूल माझ्या पोटातच मरून तर जाणार नाही ना. परंतु यावेळी असे अनर्थ काहीच घडले नाही. मी एका मुलाला जन्म दिला. मी खूप जास्त खुश होते, परंतु तोच माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की शेवटी त्या नोकराने सार्थकने माझ्यासोबत असे काय केले की मी एका जिवंत मुलाला जन्म दिला. म्हणून मी लगेचच सार्थकला विचारलं, पण माझ्या प्रश्नावर तो हसू लागला आणि म्हणाला, तुम्हाला मूल पाहिजे होतं ना, ते मिळालं, मग आता एवढा विचार का करताय? त्याच्या अशा बोलण्यावर मी त्याला म्हणाले, मग एक काम कर, आता मला तू घटस्फोट दे, मला आता तुझ्यासोबत नाही राहायचं. माझे हे बोलणे ऐकून तो खूपच रागाने माझ्याकडे बघू लागला. मी लगेचच त्याला म्हणाले, माझे श्रीकांतवर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासोबत फक्त एका मुलासाठी लग्न केलं होतं. मला गरोदर राहायचं होतं, आई व्हायचं होतं. मला पाहायचं होतं की खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई होऊ शकते का, आणि खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई झाले आहे. एका जिवंत मुलाला मी जन्म दिला आहे. म्हणून आता माझे काम झाले, मला तुझ्यासोबत राहायचे नाही. माझे बोलणे ऐकून तो मला म्हणाला, ज्या धोकेबाज नवऱ्यासोबत तुम्ही राहत होता त्याला स्वतःलाच तुमच्यापासून मूल नको होते मॅडम. प्रत्येक 3-4 महिन्यानंतर तो तुम्हाला एक असे औषध द्यायचा ज्यामुळे तुमचं मूल 5 महिन्यांच्या आतच तुमच्या पोटात मरायचं. हे ऐकून मी रागानेच त्या नोकराकडे बघू लागले आणि चिडतच त्याला म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. यावर तो मला म्हणाला, मी अगदी खरं बोलत आहे. तुमच्या नवऱ्याने तुमच्यासोबत फक्त प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठीच लग्न केलं होतं. व्यवसायाच्या लालसेपोटी लग्न केले होते, कारण त्याच्याजवळ पैशांची कमतरता होती आणि त्याला एक यशस्वी मोठा बिझनेसमॅन व्हायचं होतं. परंतु त्याचं तुमच्यावर अजिबातही प्रेम नव्हतं. तो त्याच मुलीवर प्रेम करायचा ज्या मुलीला तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये त्याच्यासोबत बघितलं होतं.
तुमच्या नवऱ्याने तुमचा फक्त पैसाच वापरला आहे आणि त्या पैशातूनच बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे. तुमच्याकडून त्याला मूल कधी पाहिजेच नव्हतं आणि ना तुमची साथही पाहिजे नव्हती. तुमच्यावर होणारे उपचारसुद्धा सगळे काही खोटे होते, कारण तुमच्यात कधी काही कमतरताच नव्हती. इतके बोलून त्याने त्याचा मोबाईल माझ्याकडे काढून दिला. त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये माझा नवरा श्रीकांत त्या मुलीला सांगत होता की आपला संपूर्ण प्लॅन यशस्वी झाला आहे. त्याच्याजवळ इतकी सारी संपत्ती आहे की त्याला न आता त्याच्या बायकोच्या संपत्तीची गरज आहे, ना तिची, आणि नाही माझ्या कोणत्याही उपकाराची त्याला गरज आहे. यावर तो नोकर सार्थक आता माझा झालेला नवरा मला म्हणू लागला, मॅडम, हे सगळं काही मी तेव्हाच ऐकलं होतं जेव्हा मी नुकतेच तुमच्या घरी नोकरीला लागलो होतो. त्यामुळेच मला तुमच्यावर खूप दया येऊ लागली. पण माझी हीच दया कधी प्रेमामध्ये बदलली हे मला कळालेच नाही. तुम्ही खूपच चांगले आहात. फक्त तुमचा नवरा तुमच्यासोबत एकनिष्ठ नव्हता. तुम्ही त्याची लग्नाची बायको घरात असताना देखील तो त्या परस्त्रीसोबत बाहेर राहायचा. तुमच्या दोघांच्याही लग्नाच्या अगोदरपासून त्या दोघांचे अनैतिक संबंध होते. ती मुलगी त्याच्यासाठी सगळं काही होती, पण पैशांसाठी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला निवडलं. त्या मुलीला समजावून सांगितलं. घरी येऊन लॅपटॉपसमोर तिच्यासोबतच तो बोलत असायचा. मोबाईलवर पण त्याचे बोलणे होत असे. हे सगळं ऐकून देखील तुम्हाला त्या तुमच्या धोकेबाज नवऱ्यासोबत राहायचे आहे का? सार्थक इतकं सारं बोलून खोलीच्या बाहेर निघून गेला. मी मात्र माझ्या नवऱ्याचा खरा चेहरा माझ्यासमोर आल्यामुळे ढसाढसा रडू लागले, कारण मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम केले होते. मी काही त्याला माझ्यासोबत लग्न करायला बळजबरी केली नव्हती. माझ्या वडिलांनीच आमचे दोघांचेही लग्न लावून दिले होते, पण माझ्या नवऱ्याने मला धोका दिला. त्याने कधी मला बायको म्हणून स्वीकारलेच नव्हते. म्हणजे मी 4-5 वेळा गरोदर राहिले होते. माझ्या नवऱ्याने माझ्या त्या मुलांची पोटातच हत्या केली होती. म्हणून आता मला त्याचा खूप राग येत होता. म्हणून मी त्याला याची शिक्षा द्यायचे ठरवले. ज्या नोकराला मी वेळोवेळी अपमानित केले होते, त्याला किती काही सुनावले होते, त्यानेच माझे डोळे उघडले होते. त्याने खरं खरं आणि एकनिष्ठ होऊन माझ्यावर प्रेम केलं होतं. म्हणून आजनंतर मी त्याच्यासोबतच राहायचा निर्णय घेतला. स्वतःच्या खुशीनेच मी त्याला स्वीकारलं होतं. मी माझ्या लहान बाळाला घरी सोडून माझ्या नवऱ्यासोबत पोलीस स्टेशन गाठलं. माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं तिथे सांगितलं आणि तशीच श्रीकांतकडे आले. मला बघितल्याबरोबर तो म्हणाला, मला माहिती आहे तू तुझा व्यवसाय सांभाळण्यासाठीच माझ्याकडे आली आहे, पण आता मी तुझा व्यवसाय सांभाळू शकत नाही. मला स्वतःचाच कारभार सांभाळायला वेळ पुरत नाही आणि राहिली गोष्ट तुझ्यासोबत परत राहायची, तर ते मी आता राहू शकत नाही, कारण मी आता दुसरे लग्न केले आहे आणि बघ, ती मला मुलंही देणार आहे. 5 महिन्यांच्या वरती झाले आहेत, पण अजून काही आमचे मूल पोटात मेले नाही. त्याच्या या बोलण्यावर मी टाळ्या वाजवल्या आणि झालेला सगळा प्रकार त्याच्या डोळ्यांसमोर त्याला बोलून दाखवला. माझ्या बोलण्याने तो घाबरला. काय बोलत आहेस? मला म्हणू लागला. मी त्याला म्हणाले, जर तुला माझ्यासोबत लग्न करायचेच नव्हते, तुला फक्त पैसा लागत होता, तर तसं तू मला बोलून दाखवायला हवं होतं. माझं आयुष्य बर्बाद का केलंस? आणि तुझ्या माहितीसाठी मी तुला सांगते, तूच काय, मीही दुसरे लग्न केले. यावेळी माझे मूल जिवंत जन्माला आले, तेही मेले नाही. असा चमत्कार घडू शकतो का? मी त्याच्या कानाजवळ जाऊन विचारले. हे कसं शक्य आहे? तो मला म्हणाला, आणि तू या नोकरासोबत लग्न केले? हसून म्हणाला. मीही हसूनच त्याला म्हणाले, तो नोकर नाही, माझ्या पूर्ण इस्टेटीचा मालक आहे. माझ्या पूर्ण व्यवसायाचा तो मालक आहे. आम्ही दोघांनी सगळ्यांसमोर लग्न केले आहे. मी त्याच्या मुलाची आई झाले आहे. त्याने मला तुझ्यासारखे फसवले नाही. त्याने तर माझ्यासमोर तुझी सत्यता आणली आहे आणि या सगळ्यांची शिक्षा मी तुला नक्की देणार. तितक्यातच पोलीस तिथे आले. पोलिसांना बघून श्रीकांत घाबरला आणि माझी माफी मागू लागला, पण मी त्याला माफ केले नाही. त्याला खूप गंभीर शिक्षा होणार होती असे नाही, पण 4-5 वर्ष तरी जेलमध्ये राहून त्याला यावं लागणार होतं.
आणि हे 4-5 वर्ष त्याच्यासाठी खूप मोठी शिक्षा होती आणि त्यातच मीही खुश होते. मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही आता आमच्या या बाळासोबत खूप जास्त खुश आहोत. माझे बाळ आता 3 वर्षांचे झाले आणि देवाने मला नवीन खुशखबरी दिली. मी दुसऱ्यांदी गरोदर राहिले. एका गोंडस मुलीला जन्मही दिला. आमचा पूर्ण परिवार झाला. आम्ही दोघे नवरा बायको आणि आमचा मुलगा आणि मुलगी. सार्थक आता पूर्ण व्यवसाय सांभाळतो. त्याच्यात कसलाही गर्व नाही. नात्याने पैशांसाठी माझ्यासोबत लग्न केले. त्याचे माझ्यावर अगदी पहिल्यापासूनच प्रेम होते आणि अजून जास्त प्रेम वाढतच जाते. तो आजही पैशांपेक्षा माझ्यावरच खूप जास्त प्रेम करतो. त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा नसून फक्त मी आणि माझी मुलं महत्त्वाची आहेत. यात मी खूप जास्त खुश आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, गोष्टीचे तात्पर्य, तुमच्यासोबत कोणी धोका करत आहे का हे ओळखायला शिका. कोण तुमच्यावर खरं प्रेम करतो, कोण तुमचा फायदा घेत आहे हे सुद्धा ओळखायला शिका. आयुष्यामध्ये कोण आपलं कोण परक हे ओळखायला शिका. पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी एखाद्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. ही स्टोरी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला काय वाटते हे मला कॉमेंटमध्ये सांगा. राधाचा निर्णय योग्य की अयोग्य? आणि आपल्या चॅनलवर जर आज पहिल्यांदा स्टोरी ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.